नौशिखाम मुरबाडी जिल्हा परिषद क्षेत्र अरविंदभाऊ कात्रटवार मित्र परिवार गडचिरोली जिल्हा गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता विरोधात रोष प्रतिकात्मक जोडेमारू आंदोलन करून अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या निलंबनाची मागणी लोकनेते तथा DPDCचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी प्रशासनाविरोधात तीव्र केली नाराजी। गडचिरोली येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे भ्रष्टाचारी कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे तसेच त्यांची गडचिरोली जिल्ह्यातून हकालपट्टी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात आज बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी लांजेडा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 च्या कार्यालयासमोर जोडेमारू आंदोलन करण्यात आले। अभियंता साखरवाडे यांच्या पोस्टरला चप्पल जोडे मारून रोष व्यक्त करण्यात आला। साखरवाडे यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबाबत वारंवार निवेदनं आणि आंदोलनं करूनही कारवाई होत नसल्याने लोकनेते अरविंदभाऊ कात्रटवार आणि आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली। अरविंदभाऊ कात्रटवार यांनी स्पष्ट केलं आहे की कार्यकारी अभियंता साखरवाडे यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उजेडात आणून कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे। याबाबत जिल्ह्याचे सहपालकमंत्री माननीय आशिषजी जयस्वाल यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले। 25 मे 2026 रोजी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर डफरे बचाव आंदोलन, 3 जून 2026 रोजी कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर अभियंता साखरवाडे यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा आंदोलन तसेच 9 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले, परंतु अद्याप साखरवाडे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। यावरून प्रशासकीय यंत्रणा भ्रष्टाचारी अभियंता साखरवाडे यांचे पाठराखण करत आहे असा आरोप अरविंदभाऊ कात्रटवार यांनी करीत साखरवाडे शासनाचे जावई आहेत का असा सवाल उपस्थित केला। कोरची तालुक्यातील नाडेकल बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवरील 5 कोटीचा पूल वाहतुकीसाठी खुला होण्यापूर्वी कोसळला आहे। या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत। तसेच सन 2025 या आर्थिक वर्षात ग्रामीण रस्ते पूल दुरुस्तीच्या 50 कोटींच्या कामांमध्ये अनियमितता तसेच प्रत्यक्ष काम न करता देयके काढण्यात आले तसेच मागील 5,000 कामांच्या 3 नियमबाह्य निविदा काढण्यात आल्याचा आरोप अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केला आहे। भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही कारवाई होत नसल्याने नाईलाजास्तव विविध आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी स्पष्ट करीत भ्रष्टाचारी कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे। कार्यकारी अभियंता श्री सुरेश साखरवाडे यांचे कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांशी चांगले वर्तन नाही। साखरवाडे हे कंत्राटदार आणि कार्यालयात उपस्थित असलेल्या इतर व्यक्तींसमोर महिला कर्मचाऱ्यांना दुहेरी लज्जास्पद शब्दात बोलतात। शासकीय कार्यालयात वरिष्ठांकडून महिला कर्मचाऱ्यांना असभ्य वागणूक देणं हा गुन्हा आहे। तसेच महिला कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। अभियंता श्री सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे आणि त्यांची गडचिरोली जिल्ह्यातून हकालपट्टी करण्यात यावी तसेच नाडेकल येथील कोसळलेल्या निकृष्ट पूल बांधकाम प्रकरणाची उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी आणि शासकीय निधीची वसुली करण्यात यावी अशी मागणी अरविंदभाऊ कात्रटवार यांनी रेटून धरली। शासन आणि प्रशासन अभियंता साखरवाडे यांच्यावर कोणती कारवाई करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे। गडचिरोली संवाददाता आशिष कुरेशी। महिलांचा अपमान करणाऱ्या साखरवाडे को महिलांशी अश्लील बोलणाऱ्या साखरवाडे को नारी शक्तीचा अपमान करणाऱ्या साखरवाडे को हरामखोर साखरवाडे को नीच साखरवाडे को महिलांचा अपमान करणाऱ्या साखरवाडे को नारी शक्तीचा अपमान करणाऱ्या साखरवाडे को महिलांचा अपमान करणाऱ्या साखरवाडे को साखरवाडे को भ्रष्टाचारी साखरवाडे को हरामखोर साखरवाडे को